उद्या 26 जानेवारी आहे. आपल्या गावामध्ये ध्वजारोहण कोण करणार? बघू ना, ज्येष्ठ नागरिक नाही तर मग माझी सैनिक बोलाव ना. राम राम. का राम राम सरपंच. बसा जा करे. काय म्हणते ते झेंडा झेंडा फडकावाचं ध्वजारोहण कोण करेल ते? मी सरपंच असताना कोण करेल? अहो सरपंच, ज्याला राष्ट्रगीत येतं तोच ध्वजारोहण करू शकतो, असं नियम आला आता वरून. मी तर कुठे ऐकलंच नाही असं. नाही हो, मी पण ऐकलं. तुम्ही ध्वजारोहण करू शकत नाही. आणि मी कस काय झेंडा फडकवू शकत नाही? तुम्हाला राष्ट्रगीत येतं का? मग ते काय शक्य आहे का ते? ते चालणार नाही. काही झालं तर मीच झेंडा फडकवणार. हो सरपंच, तिथे जर तुम्हाला राष्ट्रगीत नाही आलं तर तिथे होणारा अपमान वेगळा आणि जी होणारी कारवाई आहे ती वेगळी. जा मग पिठलं भाकर काय आला. काय उपात झाली बाई. येतो मी. कुठे चालले? ते जनगण मन पाहतो ना. म्हण बसा खाली. हो आता पाहू. आता 15 ऑगस्टला आता होईल का तुमच्याकडून पाठ? वहिनी एखाद्या वेळेस चक्की नाही रे, त्यांच्याकडून निवणार ती. एवढे वेळ जाऊ द्या सरपंच साहेब. 15 ऑगस्ट पर्यंत तुमच्याकडून राष्ट्रगीत पाठवून ना. वहिनी हा, मग त्यावेळेस मग तुम्ही ध्वजारोहण करून घ्या. जाऊ द्या हो सरपंच, यावेळेस माझी सैनिक किंवा ज्येष्ठ नागरिक कडनं करून घेऊ. बाकी वर्षात तुम्ही आहेच. हा तर लय मोठा प्रॉब्लेम झाला हाला. नवीन नवीन सरपंच झाला, राष्ट्रगीताचा नियम आला.